आणि आता महत्त्वाची घडामोड पुण्यातनं नामांकित सिम्बायोसिस कॉलेजच्या नावे युट्यूबला खोटी जाहिरात टाकून दिशाभूल सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। 15 लाख द्या आणि ऍडमिशन घ्या अशी जाहिरात टाकणाऱ्या आरोपींविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिलेल्या नंबरवर संपर्क साधला असता यातील एका आरोपीनं नोएडामध्ये असल्याचं सांगितलं, तसंच ऍडमिशनसाठी बाणेर भागातील ऑफिसला जायला सांगितलं। या प्रकरणात मला एवढंच म्हणायचं आहे की सिम्बायोसिसमध्ये जी ॲडमिशन प्रक्रिया आहे ही अत्यंत ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक आहे। आम्ही कुठलंही डोनेशन घेत नाही, कॅपिटेशन फी घेत नाही, कोणताही एजंट आपण याच्याकरता नेमलेला नाही आहे। महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचं माहेरघर म्हणून पुण्याची एक विशेष ओळख आहे। खरं तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि देश विदेशातून अनेक विद्यार्थी जे आहेत ते पुण्यामध्ये शिक्षणासाठी येत असतात। सध्या तुम्ही जे पाहताय ती म्हणजे पुण्यातील नामांकित असलेली सिम्बायोसिस शिक्षण संस्था। या शिक्षण संस्थेमध्ये एका विद्यार्थ्याला प्रवेश देतो म्हणून एका एजंटकडून तब्बल 15 लाखाची फसवणूक करण्यात आलेली आहे। खरं तर एका यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सिम्बायोसिस कॉलेजची ही इमारत आणि सिम्बायोसिसचा लोगो वापरून त्या विद्यार्थ्यांना MBA शाखेला प्रवेश देतो असं भासून खरं तर या विद्यार्थ्याकडून 15 लाखाची जी पैसे आहेत ते खरं तर या एजंटकडून घेण्यात आल्याने या विद्यार्थ्याची फसवणूक करण्यात आली। आता या एजंटला गुन्हे शाखेकडून खरं तर गुन्हा दाखल करण्यात आला, त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी।